आज जेवणामध्ये काय स्पेशल आहे? घरामध्ये खूप भारी वास येतोय. आज का? आज आहे पुरणाची पोळी. आज नागपंचमीचा सण आहे ना, त्यामुळे पुरणाची पोळी बनवते. तुला आवडते ना? हा, मला पुरणाची पोळी खूप आवडते. बरं, ठीक आहे. चला तर मग बनवूया आपण पुरणाची पोळी. चला तर गाईज, आपण सुरू करूया पुरणाची पोळी बनवायला. चला मग. हे इथे मी 3 कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि तिला स्वच्छ धुवून घेत आहे. ही ना आपण 2 पाण्याने धुवायची डाळ, कारण की डाळीला कसं पावडर वगैरे लावलेले असते ना दुकानमध्ये, त्याला किडे वगैरे लागू नये म्हणून लोक पावडर लावतात. तर आपण तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 10 मिनटासाठी भिजवायला ठेवून द्यायची. कारण तिला जास्त नाही भिजवायचं. जास्त भिजली ना काय होतं, आपली पोळी फुटते. गुळांची पोळी बनवायची असेल तर ना थोडीच भिजवायची डाळ, आणि ती जास्त भिजली की आपली पोळी फुटायला लागते. बरेच लोकांच्या पोळ्या फुटतात, पण माझी पोळी बिलकुल फुटत नाही. आणि आकाराचंच पाणी टाकायचं, इतकं पाणी टाकून असं माप घ्यायचं आणि जास्त आचेवर, फास्ट आचेवर 3 शिट्ट्या मारून घ्यायच्या आणि धीमी आचेवर 2 शिट्ट्या. एकदम छान डाळ शिजते. इथे मी डाळ ठेवली आहे, कुकरला लावली आहे. आता मी आटा मळून घेत आहे. चला तर माझी हे पण होत आहे, डाळ पण होत आहे आणि कणिक पण होत आहे. तर तुम्ही बघू शकता माझी डाळ झाली आहे, शिट्ट्या होत आहेत. आणि हो, आटा पण आपल्याला एकदम मुसुरूत असं एकदम सॉफ्टली मळून घ्यायचं आहे, कारण की सगळं मेन तर आट्यावरून पुरणावंच असते पोळी ना फुटण्याचं. एवढं त्याला मस्त तिंबून घ्यायचं ना, सॉफ्ट झाला पाहिजे तो. बघू शकता तुम्ही माझा किती आटा नरम झाला आहे. आणि याला पण 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं. झाकून ठेवायचं, त्याला 10 मिनटं ठेवून द्या. तोपर्यंत आपलं कुकर उघडून बघूया कशी शिजली आहे डाळ. चला तर मग कशी बघू आपण कुकर उघडून कशी शिजली आहे. तुम्ही पण हे सगळे आपण छोटे छोटे टिप्स फॉलो केले ना तर पोळी नाही फुटत. ते बघा माझी डाळ किती मस्त शिजली आहे. आता ही माझ्याकडं चाळण आहे, पुरण गाळायची चाळण आहे. मी त्याच्यामधून काढून घेणार आणि हे डाळीचं पाणी निघलं आहे ना, तर हे मी आमटीसाठी यूज करणार. त्या पाण्यानंच आमटी टेस्टी बनते, हे लक्षात ठेवा. हे बघा मी ह्या चाळणीतून आता पुरण काढून घेत आहे. खूप छान पुरण निघतंय. किती बघू शकता तुम्ही, किती बारीक मस्त याच्यातून पुरण निघतंय आणि फटकन होतंय. तर चला तर मग माझं तुम्हाला बोलत बोलत माझं पुरण पण सगळं झालं आहे. तर आता मी जरा जास्त डाळ घातली आहे. मला पोळ्याच नाही तर मला ते कानवाट्या पण बनवायच्या आहेत. तर ते पुरण जे हे करून घेतलं मी, त्याला आता परतून घेत आहे. हे मी घी टाकलं आहे, तूप आणि गूळ. हो, जेवढी आपण डाळ घेतली ना तेवढाच गूळ घ्या. आम्ही थोडं कमी गोड खातो म्हणून मी 2च कप घेतला. त्याच कपाने डाळ घेतली होती आणि त्याच कपानं गूळ घेते. तर मी 2च कप घेतला, तुम्ही 3 घ्या. बराबरच लागतो गूळ आणि डाळ सेमच घ्यावा लागते. आणि याच्यामध्ये मी गूळ टाकून इलायची पावडर, अर्धा चमचा इलायची पावडर टाकला आहे. काय काय आहे ना, इलायची पावडर टाकल्यानं चांगलं एकदम स्वादिष्ट खुशबू पण, म्हणजे वास पण चांगला येतो जेवणाचा आणि पुरण पण एकदम खायला आवडतं. हे बघा इथे मी पुरण एवढं सुकून घेतलं आहे. थोडं पातळ होतं ना हे केल्यावर, तर एकदम मी हे करून कोरडं करून घेतलं आहे पुरण. आणि मी बनवत आहे आता कानवट्या. कोणी कोणी तर याला ना हे पण बोलतात, काय, दिंडे. दिंडे पण आपण आपल्या हिशोबाने आपण आपल्या गावच्या यानं नाव दिलेले आहेत. तर आम्ही तर याला कानवटी बोलतो. तुम्ही काय बोलतात याला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग बघूया मी कानवटी कशी बनवते. पहा आणि एन्जॉय करा. आणि तुम्ही लक्ष पण द्या कसं बनवते, कारण की ही कानवटीची चपाती आहे ना एकदम पातळ लाटून घ्यायची, कारण की आपल्याला खाताना फिट लागायला नको आहे. मी कसं एकदम पातळ लाटून घेतली आहे आणि थोडासा शेप आपल्याला द्यायचा आहे ना, त्यामुळे पुरण टाकून असा थोडासा शेप द्यायचा. चला तर मग माझे कानवाट्या पण होत आहेत. हे झालं, मला पोळ्या पण बनवायच्यात, आमटी पण बनवायची, खूप सारा स्वयंपाक बाकी आहे. तर
ह्या व्हिडिओ मी कालच टाकणार होते, पण टाईमच नाही भेटला, त्याच्यामुळे लेट झाला, सॉरी. तर बघा कशी बनली माझी कानवटी. तुम्ही दिंडे पण बोलतात. आणि मी हे डब्याला तेल लावून घेत आहे. तुमच्याकडे चाळणी असली तर तुम्ही चाळणीत पण ठेवू शकता. मी डब्यात ठेवते तेल लावून. हा कुकरचा डबा आहे आणि त्याच्यामध्ये ठेवून देते डब्यातच. ही कमीत कमी आपण 15 मिनटं ठेवून द्यायची. थोडं 4-5 मिनटं जास्त फास्ट आचेवर ठेवायची आणि मग धीमी आचेवर करून द्यायची. चला तर मग मी हे ठेवले आहे, तर आता पोळ्या बनवून घेते. पोळी बनवायचं, पोळी ना फुटण्याचं तेच कारण आहे की आपल्याला हे कणिक खाणं एकदम सॉफ्टली मळून घ्यावं लागते. आणि पुरणाचे ते टिप्स, पुरण जसं मागे तुम्ही बघितलं की कसं आपल्याला हे करायचं आहे, बराबर केलं ना आणि परतून घ्यायचं पुरण परतल्याने काय होतं आहे, आपल्या पोटामध्ये गडगड हे काही होत नाही. छोट्यांनी लहान मुलांनी बी खाल्ली तर काही पोळी त्यांच्या पोटात गडबड होणार नाही, आणि मोठ्या माणसांनी खाल्ली तर त्यांना पण काही होणार नाही. त्यामुळे पुरण परतीनं खूप गरजेचं आहे. बघा तर मग माझी पोळी कशी बनत आहे. बिलकुल पण फुटली नाही आणि एकदम लुसलुसीत पोळी झाली आहे माझी. तुम्ही बघू शकता कशी फुगत आहे. तर तर मित्रांनो, माझी पोळी तुम्हाला जर आवडली असेल ना, तर माझे जरा बी माझी पोळी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही पण, आज नागपंचमी आहे, तुम्ही पण पोळ्या बनवून नक्कीच खा. चला तर मग माझं कसं जेवण वाटलं तुम्हाला. हा बघा, माझे हे पण कानवट्या पण शिजून निघल्या आहेत. बघू शकता तुम्ही, कुठं डब्याला चिपकल्या पण नाही, काहीच नाही. एकदम नरम शिजल्या आहेत. आणि बघा किती मस्त पुरण भरलं आहे, एकदम टचुटच पुरण भरलेलं आहे याच्यात. आणि हो, आपण हे ना तळून पण घेऊ शकतो. लहान मुलांना आवडत नाही ना, आपण तळू पण शकतो. चला तर मग कशी वाटली माझी पुरणपोळी हे नक्कीच कमेंटमध्ये